नमस्कार. स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातला एक खूप मोठा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस, नाही का? तर आज आपण स्वामींच्या कृपेचा तो खास अनुभव घेण्यासाठी हा दिवस नेमका कसा साजरा करायचा, तयारी कशी करायची आणि कोणती सेवा सर्वोत्तम ठरू शकते ह्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करूया स्वामी महाराजांच्या त्या अभयवचनांनी, जे आपल्या सगळ्यांच्या मनात कोरलेलं आहे. भिऊ नकोस, मी तुझा पाठीशी आहे. खरं तर हे फक्त शब्द नाहीत, नाही का? हा तर प्रत्येक भक्तासाठी जगण्याचा एक भक्कम आधार आहे. आणि याच एका विश्वासावर करोडो भक्त मोठ्यातल्या मोठ्या, अगदी अशक्य वाटणाऱ्या संकटांना सुद्धा सामोरे जातात आणि स्वामी आपल्यासोबत आहेत याची प्रचिती घेतात. तर स्वामी समर्थांचा प्रकट दिन, ह्या दिवसाचं महत्त्व खरंच खूप खोल आहे. भक्तांसाठी हा फक्त एक दिवस नाही, तर एक खूप मोठी पर्वणीच असते. विचार करा, ह्या दिवशी कोट्यावधी भक्तांच्या सेवा आणि पूजेने सगळं वातावरण कसं भारलेलं असेल. आणि एक श्रद्धा आहे की ह्या दिवशी केलेली सेवा ती थेट स्वामींपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवण्याची ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तर मग हा मंगल दिवस कधी आहे? चला याची नोंद करून घेऊया. येणारा स्वामी समर्थ प्रकट दिन आहे शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी. ही तारीख आपल्याला आतापासूनच आपल्या सेवेची, आपल्या भक्तीची तयारी सुरू करण्यासाठी नक्कीच मदत करेल. ओके, तारीख तर आपल्याला कळली. आता वळूयात तयारीकडे. ह्या विशेष दिवसाची तयारी नेमकी कशी करायची? खरं तर स्वामींची पूजा प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेने आणि पद्धतीने करतो. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या पूजेला अधिक परिपूर्ण बनवतात आणि असं म्हणतात की त्या स्वामींना खूप प्रिय आहेत. चला तर मग त्याबद्दलच जाणून घेऊया. सर्वात आधी पूजेची जागा, ती पवित्र आणि सुंदर कशी करायची? तर बघा, स्वामींना बसवण्यासाठी एक चौरंग लागतो. त्यावर शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र घालावं. मग आपल्याला बसण्यासाठी एक पाठ. याशिवाय अभिषेकासाठी अभिषेकपात्र आणि पूजेच्या विधींसाठी तांब्या, तामण आणि पळी पंचपात्री. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या पूजेची शुद्धता आणि पावित्र्य आणखी वाढतं. पूजेची मांडणी तर झाली. आता पाहूया की स्वामींना काय अर्पण करायचंय. यात एक श्रीफळ, विड्याची पानं, आपल्या आवडीची 5 प्रकारची फळं आणि अर्थातच सुंदर फुले यांचा समावेश असतो. मग पंचामृताने म्हणजे दूध, दही, साखर, तूप आणि मधाने स्वामींना अभिषेक करायचा आणि धूपदीप लावून त्यांचं मनापासून स्वागत करायचं. आणि हो, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी. स्वामींना पिवळा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे पूजेमध्ये पिवळी फुलं आणि शक्य झालं तर सोनचाफा अर्पण केला तर खूपच उत्तम. इतकंच नाही तर नैवेद्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करण्याची एक छान परंपरा आहे. ठीक आहे, तर पूजेची सगळी बाह्य तयारी तर झाली. पण आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे भक्ती आणि सेवा. कारण खरं सांगायचं तर हीच सेवा आपल्या पूजेला खरा अर्थ देते, तिला प्राण देते आणि आपलं नातं थेट स्वामींशी जोडते. आणि हा सेवेचा मार्ग आहे ना, तो खूप सोप्पा आणि सरळ आहे. सगळ्यात आधी यथासांग पूजा करून स्वामींचं आवाहन करायचं. त्यानंतर तो शक्तिशाली संकटनाशक तारक मंत्र म्हणायचा. मग श्री स्वामी समर्थ ह्या नामाच्या जपात अगदी तल्लीन होऊन जायचं आणि शेवटी स्वामींची स्तुती करणारी सुंदर स्तोत्र वाचून आपल्या सेवेची सांगता करायची. यातला प्रत्येक टप्पा आपल्याला स्वामींच्या अजून अजून जवळ घेऊन जातो. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तो किमान 108 वेळा करण्याची एक प्रथा आहे. आपल्याला माहितीयेच, 108 ही केवळ एक संख्या नाही, तर ती एका पूर्ण साधनेचं प्रतीक मानली जाते. असं म्हणतात की एक माळ जप पूर्ण केल्याने आपलं मन एकाग्र होतं आणि त्या साधनेला एक पूर्णत्व येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या तयारीपेक्षा, या सगळ्या वस्तूंपेक्षाही महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला भाव. कारण स्वामी पूजनामध्ये तुम्ही काय काय वस्तू आणल्या आहेत यापेक्षा तुमच्या मनात किती भक्ती आहे तीच पोहोचते. आपली तयारी किती मोठी आहे यापेक्षा ती किती श्रद्धेने केली आहे हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वामींना फक्त आपल्या निस्सीम भक्तीचीच अपेक्षा असते आणि हीच श्रद्धा आपल्याला त्यांचं तेच वचन पुन्हा पुन्हा आठवून देते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.